का उठाना पडता. आज त्याप्रमाणेच एक एक धाव एकवटून धावसंख्येचा डोंगर बनवावा लागेल, कारण मैदानावरती ब्रँड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट, गॉड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट कृष्णा लक्ष्मण सातपुते सर इन ॲक्शन मध्ये सेकंड इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. दुसरीकडे संघ आपल्याला वैष्णवी 11 कर्जत पाहायला मिळतोय. आमचे पुष्कर दादा त्यांचा करूया सकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक स्वागत. आज चेंडू फार लागतील, 7, 8, 9, 10 बॉक्स आणून ठेवा. सुहास पवार देखील इन ॲक्शन मध्ये आहेत, त्यांच्या नावावरती देखील एक फार मोठा कारनामा आहे. दोन्ही संघांचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल 25 मिनिटं, 25 मिनिटांमध्ये एक इनिंग कंप्लीट होणं गरजेचं आहे. सर्व्हिसेस या संघामधून तर बॉलिंग मार्क वरती आपल्याला मुकेश दास पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग इन वरती फलंदाज एक्स्ट्रा प्लेयर कर्जत टीम, वैष्णवी 11 कर्जत एक्स्ट्रा प्लेयर कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे. मुकेश दास देखील फार मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती. बघा 25 मिनिटांचा अवधी आहे आणि रेग्युलर जर पाहायला गेलं तर 25 मिनिटं जे इनफ असतात याची नोंद करून घ्या. 25 मिनिटांमध्ये आपल्याला ॲट एनी कॉस्ट ॲट एनी हाव कुठल्याही क्षणाचा विलंब न करता एक इनिंग कंप्लीट करणं बंधनकारक असेल याची नोंद करून घ्यायची आहे. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल टीम वैष्णवी 11 कर्जत या संघाकडून. एकीकडे आपल्याला पाहायला मिळतील वैष्णवी 11 कर्जत संघाकडून खेळत असताना अमोल चव्हाण आणि नॉन स्ट्रायकिंग इनवर कुशल गुरव आणि विशाल चव्हाण ही सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. वैष्णवी 11 कर्जत विपक्ष मॅच आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. पहिला बॉल फुल टॉस डीप मध्ये कॅच झाली, ड्रॉप. सुहास पवार होते मिड विकेट क्षेत्रामध्ये, सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती 2 धावा कंप्लीट. पहिल्या बॉलवरती झेल सुटली आहे. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ समीकरण असतो मैदानावरती, तो झालाय उद्ध्वस्त. पकडो कॅच जीतो मॅच, छोडो कॅच हारो मॅच. क्रिकेटमध्ये सातत्याने हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा फार चांगल्या प्रकारे चेंडूला हँडल केलाय पुष्कर और खुश हो. मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करता आले आणि 2 धावा कंप्लीट. लेझी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते सायराज शिपिंग सर्व्हिसेस या संघाच्या माध्यमातून. कुठेतरी आपण पाहू शकतो सकाळच्या सत्रामध्ये थोडासा लेझीनेस, क्रिकेटमध्ये लेझीनेस चालत नाही मित्रांनो. झुकावं लागतं, वाकावं लागतं. नाही झुकेगा साला हे बोलून चालत नाही. क्रिकेटमध्ये तुम्हाला झुकावं लागतं, वाकावं लागतं, कारण जर वाकले नाही तर फिल्डिंग करत असताना धावा देखील बहाल केल्या जातात. यावेळेस अगदी आपण पाहू शकतो पुन्हा एकदा मिस्टेक पाहायला मिळते. 2200 एकदा बॅट आणि टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल जाऊन पोहोचेल ती मात्र 5 या आकड्यावरती. चेंडूंचा विचार केला तर चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळतील 3 झालेत. पहिले 2 बॉल 2 डबल आणि त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती आलेली सिंगल धावसंख्या धावफलकावरती 5 या आकड्यावरती. 5 रन ऑन द बोर्ड. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक संजय राम सर. ऐसी कोई बस्ती नहीं जहाँ पर इस हस्ती का नाम नहीं, अर्थातच लाखों की बस्ती में दिलदार हस्ती म्हणून संजय राम सरांची ओळख आहे.
त्यांचं आपण करूया सहर्ष असं स्वागत. दुसरीकडे आम्हाला पाहायला मिळतील आमचे साऊथ के सुपरस्टार, आमचे डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी असणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे लाडके राहुल यादव सर. राहुल यादव सरांच्याबद्दल मी नक्की सांगेल की ज्यावेळेस रस्त्यावरती जात असतील 4 ते 5 नजरा या व्यक्तिमत्वाकडे वळून पाहत असतील आणि गालातल्या गालात हसत असतील असे आमचे राहुल यादव सर. A1 जोडी आहे, दोस्तीच्या दुनियामध्ये ज्यांची मिसाल दिली जाते अशी A1 जोडी संजय सर आणि राहुल सर. दोघांचं करूया आपण सकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत. मागच्या दिशेला वळूया जिथे आपल्याला पाहायला मिळतील 2 खणखणीत डॉट बॉल आलेत. बघा मुकेश दास फार मोठं नाव आहे, त्याच्या विरुद्ध तुम्हाला बॅटिंग करत असताना सिंगल डबलवरती प्राधान्य देणं फार गरजेचं आहे. कारण क्रिकेटमध्ये एक समीकरण असतं, अच्छी गेंदो का समान और बुरी गेंदो का अपमान. यावेळेस कट करायचा प्रयत्न होता, हा चेंडू निर्धाव, हा चेंडू डॉट. षटक क्रमांक मैदानावरती पहिलं होत असताना समाप्त. पहिल्या षटकाचा वाजविके समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती असेल 5 विदाउट एनी लॉस. यस डिझाय. पहिल्या षटकाचा वाजविके समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 5 या आकड्यावरती पाहायला मिळते. सुहास पवार, मॅन फ्रॉम कल्याण, कल्याणचा एक जबरदस्त खेळाडू म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे असा सुहास पवार आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये जरूर आपण म्हणू शकतो बॅटिंग करणारा संघ वैष्णवी 11 कर्जत थोडासा बॅकफुटवरती आहे. मात्र म्हटलं जातं ना, रख हौसला के वो मंजर भी आएगा, खुद प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, युद्ध करना बेटे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. यावेळेस डिरेक्ट थ्रो जरूर होता, मात्र एक धाव कंप्लीट झाली आहे लेगबाजशी. एका धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल जे मात्र 6 या आकड्यावरती. 5 ओव्हरची मॅच, 6 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं मैदानावरती मार्गस्थ. आतापर्यंत चेंडूचा विचार केला तर चेंडू झाला 1, अजून 5 चेंडूंचा खेळ जो मात्र शिल्लक. चेंडू बॉडीला स्पर्श झाला. यशांच्या मागे कृष्णा लक्ष्मण सातपुते सर जे आपल्याला पाहायला मिळाले. चेंडूला गॅदर केला, त्यानंतर डिरेक्ट थ्रो नॉन स्ट्रायकिंग एंडवरती होता. मात्र एकच धाव जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल कंप्लीट होईल. टीमची टोटल धावफलकावरती 6 या आकड्यावरती 6 रन्स ऑन द बोर्ड. 6 धावा ज्या मात्र धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज पुन्हा एकदा तयार, गोलंदाजी ट्रॅकवर सुहास पवार. यावेळेस चेंडू स्लॉट मध्ये होता, डिपॉझिट करायचं होतं पार्किंग प्लॉट मध्ये. चेंडू निघून चाललाय डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड. 6 धावेंसाठी A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. आपल्याला पाहायला मिळणार. यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतोय मिडविकेटच्या दिशेला. जबरदस्त फिल्डिंग. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल. 2 धावा झाल्यात कंप्लीट. टीमची टोटल धावफलकावरती 14 या आकड्यावर 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय दुसरं मार्गस्थ. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 14 या आकड्यावरती. आता स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र कुशल गुरव. कडावचा हा जबरदस्त खेळाडू. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करेल. थर्डमॅनच्या दिशेला इथे फिल्डिंग चांगली पाहायला मिळेल. 1 धाव कंप्लीट झाली. एका धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोचेल 15 या आकड्यावरती. 15 ऑन द बोर्ड. 15 धावा ज्या मात्र धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय दुसरं मार्गस्थ आहे. जबरदस्त बॅटिंग चालू आहे या दुसऱ्या षटकामध्ये. पहिलं षटक थोडंसं शांत. मुकेश दास यांच्या माध्यमातून मात्र कमबॅक करत असताना चांगली कामगिरी. यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल. डीप स्क्वेअर लेगचे फिल्डर कॅच झाली आहे कंप्लीट. मैदानावरती फटका फसला आणि धक्का बसला. बडी मछली जाल में या मॅचची गोल्डन विकेट झाली कॅरी. फलंदाज कुशल गुरव बॅक टू द पवेलियन.
आपल्याला पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकिंग एंडवर कडावचा एक जबरदस्त खेळाडू. आता नवीन बॅटर तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला आदम पाहायला मिळेल. नेरळ मोहाची वाडी या संघामधून खेळत असताना जबरदस्त कामगिरी आदमच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहिली. आता प्रोफेशनल व्यावसायिक क्रिकेट खेळत असताना पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल ती मात्र फलंदाज आदमच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चांगला चेंडू, जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. हा चेंडू निर्धाव, हा चेंडू डॉट. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त झालाय. दुसरं 2 षटकांचा वाजवी समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 15. गडी गमावलेत आतापर्यंत 1, ज्यामध्ये अमोल चव्हाणची एक 4 धाव्यांची छोटी इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. मात्र मैदानावरती कुशल गुरव आणि आदम असे 2 फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतात. जरूर थोडासा बॅकफुटवरती आपल्याला पाहायला मिळतोय वैष्णवी 11 कर्जत संघ. मात्र टेनिस बॉल क्रिकेट राजकारण आणि सरडा शेवटच्या मुमेंटपर्यंत रंग बदलतो. अगदी तशीच रंग बदलणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल की नाही हे आपण पाहूया. तोपर्यंत संधी असेल DJ विनय यांना. यस DJ. सेकंड स्पेलमध्ये आपल्याला मुकेश पाहायला मिळतील. जबरदस्त गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा मुकेश आपल्याला पाहायला मिळतोय आता या तिसऱ्या षटकामध्ये. पाहूया कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. मुकेशच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 15. 2 षटकांची समाप्ती 1 विकेटच्या बदल्यामध्ये. खोलून टप्प्याचा बॉल फटका चांगला. कव्हरच्या दिशेला फिल्डिंग लाजवाब. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो. कलेक्शन देखील लाजवाब पाहायला मिळेल. 1 धाव झाली. कंप्लीट धावसंख्या धावफलकावरती 16. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0. कुछ नहीं से कुछ तो सही. डुबत्याला काठीचा आधार, डुबते को तिनके का सहारा असं मी सातत्याने म्हणतो. डॉट बॉलपेक्षा सिंगल कधीही श्रेष्ठ असतो, कधीही बेहतर असतो, कधीही चांगलं असतं, कधी सरस असतं. आणि मैदानावरती अगदी आपल्याला तेच पाहायला मिळतो. सिंगल डबलवरती प्राधान्य दिलं जात आहे. यावेळेस आडव्या पट्ट्याने कार्पेटच्या सहाय्याने चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होतो. सिंगल कंप्लीट झाली. कॉल फॉर द सेकंड. दोघांमध्ये आखोई आखो में इशारे. 2 धावा कंप्लीट झाल्यात. वाऱ्याच्या वेगाने, चित्याच्या चपलाईने आणि सशाच्या गतीने इथे 2 धावा कंप्लीट केल्या. टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल. सेकंड गॉड ऑफ क्रिकेट, ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम, मास्टर स्ट्रोक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात असे विराट कोहली यांचा जर्सी क्रमांक 18 ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 18 धावा धावफलकावरती आहे. चेंडू झाले 2. मुकेश दास बॉलिंग मार्कवरती तयार. वन ऑफ द टॅलेंटेड प्लेयर इन टेनिस बॉल क्रिकेट म्हणून या खेळाडूची ओळख आहे. पाहूया कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. यावेळेस शॉर्टर वनचा वापर. हुक केलाय. डीप मध्ये फिल्डर नाहीये. बॉल निघून चाललाय एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या दिशेला. मिस्टेक तर झाली होती, मात्र 2 धावा तर मुकम्मल झाल्या. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ती मात्र 20 या आकड्यावरती. 20 ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मैदानावरती तिसरं मार्गस्थ आहे. आतापर्यंत चेंडूचा विचार केला. चेंडू देखील 3 झाले. 3 चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक. तुम्हाला जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील, कारण ब्रँड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट कृष्णा सातपुते सर आपल्याला पाहायला मिळतात. मात्र थोडंसं आपण पडू शकतो. निगल होतं ज्यावेळेस उन्हामध्ये खेळतात, त्यासाठी काय करावं लागतं तर डिहायड्रेटेड पासून वाचावं लागतं. पाणी जास्तीत जास्त प्या, कारण भर उन्हामध्ये जल हे तो जीवन आहे.
चला पुन्हा एकदा आपण करूया सर्वांचं स्वागत. थोडंसं आपण पाहू शकतो इथे निगल झाला होता मे बी, आणि त्याला अनुषंगून आपण ब्रेक घेतला होता. यावेळेस फटका चांगला कव्हरच्या दिशेला डीपमध्ये फिल्डर असेल. सिंगल कंप्लीट झाली आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 21 या आकड्यावरती. 21 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. हा मोल 1 खेळी समाप्त झाली आहे. मात्र मैदानावरती कुशल आणि त्यांच्या जोडीला आदम असे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. दोघांच्या माध्यमातून जर विचार केला तर सिंगल डबलचा गेम आपल्याला पाहायला मिळतो. मात्र इथे सिंगल डबलने तुम्ही मॅचमध्ये पुढे जाल, मात्र एक फायटिंग टोटल उभारायची असेल तर मात्र चौकार षटकार येणं गरजेचं आहे. कट करायचा प्रयत्न जरूर होता. हा चेंडू निर्धाव, हा चेंडू डॉट. षटक क्रमांक 3 मैदानावरती मार्गस्थ मुकेश दास यांच्या माध्यमातून दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत चांगली कामगिरी जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली मुकेश यांच्या माध्यमातून. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. सगळी धावसंख्या जी मात्र धावफलकावरती 21. 21 धावा. फुलटॉस बॉल जरूर होता. सिंगल कंप्लीट. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 22 आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकांची समाप्ती, धावसंख्या 22. मैदानावरती अगदी आपण पाहू शकतो जो मात्र कडाक्याचा ऊन पाहायला मिळतोय. सकाळचे सत्र, सकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं आपण करूया मनपूर्वक सहर्ष असं स्वागत. छाती केसरीची दृष्टी, गरुडाची गती, हरणाची ऐसा राजा, प्राणराजी असा जीव योगी असा, मूल कैलासाचा ऐसा राजा, मातीसाठी प्राण सांडतो, युद्ध मांडितो ऐसा राजा, जीव जीवितो, जीव रक्षितो, जीव वाहतो ऐसा राजा. ज्या राजाने संघर्ष करायला शिकवले असे छत्रपती शिवाजी महाराज, अगदी तो संघर्ष आठवावा लागेल आणि मैदानावरती तशाच प्रकारचा संघर्ष करावा लागेल. एकीकडे आपल्याला कुशल पाहायला मिळतोय, दुसरीकडे आदब पाहायला मिळत आहे. आता मात्र कुशल आणि आदबला सांगावे लागेल की महाराज तुम्ही पुढे व्हा, मी खिंड लढवतो. मात्र ती खिंड कुठला मावळा लढवेल हे देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. हे 2 षटकं फार महत्त्वाचे आहेत. डू ऑर डाय स्थितीमध्ये आता या 2 षटकांमध्ये तुम्हाला कामगिरी चांगली करावी लागेल. कारण अभी नाही तो कभी नहीं. आत्ता तुम्हाला जे करायचे ते करणं गरजेचं आहे. सांगावं लागेल ना थके कभी पैर और ना हिम्मतदारी है, हौसला है कुछ कर दिखाने का और इसीलिए बीच मैदान के अंदर हम दोनों का संघर्ष जारी है. पाहूया, संघर्ष तो जारी है. आ देखिए जरा कौन किस पर भारी है. मैदानावरती हुक केलाय. फाईन लेग मध्ये फिल्डर असतील. सिंगल झाली कंप्लीट. थर्डमॅनच्या दिशेला अगदी 1 धाव झाली कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती 23 या आकड्यावरती. 23 रन्स ऑन द बोर्ड. 23 धावा ज्या मात्र धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. राज 4थ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. छोट्या हाईटचा खेळाडू पाहूया मोठी फाईट देऊ शकेल का. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र आदम. ऑन स्ट्रायकिंग एंडवरती कुशल गुराव. दोन्ही जबरदस्त खेळाडू आहेत. नेरळ परिसराला बिलॉंग करणारा आदब, तर दुसरीकडे आपल्याला कुशल पाहायला मिळतोय जो मात्र खडाव संघाला बिलॉंग करतो. कॅचची संधी असेल. कॅच झाली आहे, ड्रॉप. सिंगल झाली आहे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा सहज रीतीने होत असताना कंप्लीट. 2 धावा कंप्लीट आणि 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल ते मात्र 25 या आकड्यावरती. 25 ऑन द बोर्ड. 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला मार्गस्थ आहेत 4थं राजांच्या माध्यमातून. डीपमध्ये आपल्याला स्क्वेअर लेग, डीपमध्ये मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ एक खेळाडू स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये पाहायला मिळेल. तर इनसाइड द सर्कल कॅचिंग पोझिशनवरती शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर वाईडिश मिड ऑफ क्षेत्रामध्ये पाहायला मिळतील. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट, थर्डमॅन फाईन लेग इनसाइड द सर्कल आपण म्हणू शकतो. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर केला, मात्र बॉल बॅकटॉप पाहायला मिळाली. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. सगळीत आपल्याला पाहायला मिळेल. आज हेलिकॉप्टर आपल्याला पाहायला मिळेल का. कृष्ण सातपुते सरांच्या माध्यमातून फॉलिंग स्वीप आपल्याला पाहायला मिळेल का. त्यांचे भरपूर सारे धडे आपण यूट्यूबवरती पाहिले जिथे त्यांनी शिकवलं की यॉकल लेंथवरती हेलिकॉप्टर कसं उडवायचं, त्यानंतर कशी बॅटिंग करायची. मात्र फटका इथे दमदार पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय. लॉंग ऑनला क्लिअर करा. डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड. संघर्षाचा शंखनाद फुंकणारा हा संघर्षमय षटकार बॅटरच्या बॅटमधून. प्रयत्न. फटका लाजवाब. थर्डमॅन मध्ये फिल्डिंग बेमिसाल. 1 धाव तर कंप्लीट झाली आहे. ज्यावेळेस कृष्णा सर खेळाडूंचा मनोबल वाढवतात, खेळाडूंमध्ये देखील एक वेगळी ऊर्जा येते आणि अगदी तेच आपल्याला पाहायला मिळालं. फिल्डिंग चांगली झाली. सर क्लॅप वाजवतात
आणि अगदी आपण पाहू शकतो पांडू देखील आम्हाला पाहायला मिळतोय. त्याचा संघ आपण पाहू शकतो, आमच्या पुष्कर दादाचा संघ तो देखील सुपर 3 मध्ये दाखल झालेला आहे. आज इन ॲक्शन मध्ये आपल्याला पांडू पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 32 विथ लॉस ऑफ 1 विकेट. आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न डाऊन द लेग साइड अवे फ्रॉम द बॉडी. इट्स अ वाईड call by the umpire. Extra run added into the scorecard and scorecard moves on 33 with loss of 1 wicket. एक्स्ट्रा रन ॲड होईल टीमच्या टोटलमध्ये. टीमची टोटल धावफलकावरती 33 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा बॉल. मेहुल विश्वकर्मा देखील इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. $35 ऑन द बोर्ड. 4 षटकांच्या समाप्तीनंतर ही धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते. मेहुल विश्वकर्मा वन ऑफ द टॅलेंटेड यंगस्टर इन ग्रामीण क्रिकेट, तो देखील इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अंडरआर्म क्रिकेटमध्ये फार नाव कमवल्यानंतर ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये त्यांनी त्याचं नशीब आजमावलं आणि अगदी मी म्हणेल पहिल्याच वर्षी इतका त्याला यश मिळालं आहे की तो आता ओपन क्रिकेटमधून देखील त्याचं नशीब आजमावेल. भरपूर साऱ्या मोठ्या मोठ्या संघांमध्ये आपण त्याची वर्णी पाहतो. एक जेन्युइन ऑलराऊंडर आहे. मॅन फ्रॉम मांडा. जबरदस्त कामगिरी करण्यासाठी या खेळाडूची ओळख आहे. तो देखील इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 5व्या षटकामध्ये आपल्याला अनिकेत पाहायला मिळेल. 35 ऑन द बोर्ड. 35वा धावफलकावर. कोरडप्प्याचा बॉल खोदून काढलाय. हेलिकॉप्टर उडवला गेला होता. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू लॉंग ऑनला ट्रॅव्हल होतोय. सुहासच्या माध्यमातून ही दुसरी मिसफिल्ड आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती 37. 37 धावा धावफलकावरती. एकदा धावसंख्या तुम्ही 45 वर नेली तर काय केलं यापेक्षा आपण काय करू शकतो यावरती विश्वास ठेवून जर गोलंदाजांनी पहिले 3 षटकं जबरदस्त गोलंदाजी केली ही मॅच बनेल मित्रांनो. कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज. क्रिकेट अनिश्चितता का केल्यावर प्रिडिक्शन फेल सातत्याने आम्ही उल्लेख करतो. क्षणाक्षणाला बदलणारे चित्र आपल्याला क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. कधी राजाचा रंग, कधी रंगाचा राजा, कधी तुम्ही आपल्या संघासाठी हिरो, कधी तुम्ही आपल्या संघासाठी विलन बनता, हे सांगता येत नाही. असं क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट एक वेगळी दुनिया, एक वेगळी दुनियादारी आणि त्या दुनियादारीचा आजचा शेवटचा दिवस. फटका लाजवाब लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. सुहास असतील सिंगल ॲड होईल. एक धाव कंप्लीट होईल. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ते मात्र 38. 38 या आकड्यावरती. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला मार्गस्थ असताना आपण पाहू शकतो अखेरचं निर्वाणीचं स्लॉग ओव्हरचं डेथ ओव्हरचं हाणामारीचं षटक अर्थात शेवटचं षटक अनिकेतच्या माध्यमातून. गोलंदाज सीआर यावेळी ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका लाजवाब पाहायला मिळतोय. लॉंग लेगच्या दिशेला लावलाय मॅप आणि शोधलाय गॅप. गाडी पोचली आहे डेस्टिनेशन वरती. अर्थात बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लेगला क्लिअर करत दमदार A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. आलाय चौकार. बॅटिंग करत असताना सांगावं लागेल फलंदाजाला की आय विल डू इट. मी करू शकतो माझ्या संघासाठी. वैष्णवी 11 कर्जत संघाकडे फार चांगली गोलंदाज आहेत. मात्र फायटिंग टोटल उभं राहणं फार गरजेचं आहे. 50 धावेंपर्यंत जर पोहोचले तर मात्र तुम्ही फायटिंग टोटल म्हणू शकता. 43 धावा धावफलकावरती आहेत. त्यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतोय. बॅकफुटला आल्यानंतर दमदार स्ट्रोक. सुहास पवारच्या डोक्यावरून बॉलला पाठवून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑनला क्लिअर करत दमदार स्ट्रोक. आसमानी, सुलतानी, तुफानी षटकार. माहिती आहे फलंदाज कुशल गुरवच्या माध्यमातून
कडावचा हा तारा आपल्याला आज प्रोफेशनल क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळतोय. स्लोवर वन पिक केलाय, फटका लाजवाब, गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, बॉल निघून चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. नजाकत बरा 4 धाव्यांसाठी बॅक टू बॅक हा चौकार. Last over in the first inning has been bowled by bowler अनिकेत. मात्र जबरदस्त बॅटिंग मैदानावरती कुशल गुरवच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक्सलेंट पीस ऑफ बॅटिंग. यावेळेस सुक केलाय, फटका लाजवाब पाहायला मिळाला जरूर, मात्र डाऊन द बॉल फिल्डर आले, कॅच झाली कंप्लीट. मात्र बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या व्हायला मित्रांनो हरकत नाहीये. 5 षटकांचा वाजवी केस समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती 52. 52 इज द स्कोर अँड 53 इज द टार्गेट. येस डीजे. सायराज शिपिंग सर्व्हिसेस डगआउट मंचाच्या डाव्या साईडला आहे. आपण तिथेच बसायचं ही रिक्वेस्ट असेल मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून. आपले जे ॲक्सेसरीज असतील आपण घेऊ शकता, हरकत नाही आहे. मात्र डगआउट डाव्या साईडला आहे, सो आपण तिथे बसायचं आहे. आज आमचं देखील भाग्य आहे की आम्ही आज गॉड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट कृष्णा सातपुते सरांना पाहतोय. आपल्या टी व्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकतो. आज सकाळची दिवस फार मनमोहक झाली आहे, कारण ज्यांना पाहून क्रिकेट पाहिलं, आम्ही टेनिस बॉल शिकलं असे व्यक्तिमत्व आज आमच्या समवेत अगदी डोळ्यासमोर खेळतात. सो तो एक खऱ्या अर्थानं आमच्यासाठी देखील भाग्याचा दिवस आहे. जबरदस्त खेळाडू म्हणून कृष्णा सरांची ओळख आहे. आणि बघा फॅन फॉलोईंग बघा, बाहेर आले आणि सेल्फीज चालू झाली. ही ओळख आहे आणि ही पॉप्युलॅरिटी आहे कृष्णा सरांची. जबरदस्त खेळ सरांचा आम्हाला सातत्याने पाहायला मिळतो. मात्र एक रिक्वेस्ट असेल, सरांना कोणी डिस्टर्ब करू नका जोपर्यंत ते मॅच खेळत आहेत. त्यानंतर आपण फोटो सेशन करणार आहोत, याची नोंद करून घ्या. 53 धावांचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. 53 इज द टार्गेट. 53 धावांचं लक्ष्य मैदानावरती असेल. जबरदस्त बॅटिंग कुशलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. सायराज शिपिंग सर्व्हिसेस SSSच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी, पहिले 4 षटकं आणि मात्र त्यानंतर बॅटिंगचा क्लास, कुशल गुरवचा खास फॉर्म आपल्याला पाहायला मिळाला. चला विनंती असेल ती म्हणजे वैष्णवी 11 कर्जत टीम फिल्डिंग सेट करून घ्या. त्रेपन्न धावांचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलाय. तो म्हणजे टीम वैष्णवी 11 कर्जत संघाच्या माध्यमातून सायराज शिपिंग सर्व्हिसेस या संघासमोर. चला फिल्डिंग सेट करून घ्यायची विनंती असेल ती म्हणजेच वैष्णवी 11 कर्जत. आता मात्र मला वाटतंय कृष्णा सरांना आपण पाहणार आहोत सलामीच्या फलंदाजांच्या भूमिकेमध्ये.
कृष्णा सरांचा क्लास जो मात्र आपल्या अंबरनाथ नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला फिल्डिंग टीम फिल्डिंग सेट करून घ्यायची आहे. बघा विकेटवरती बॉलिंग टाकायची नाहीये, विनंती असेल. विकेटवरती बॉलिंग टाकू नका ही विनंती आहे. दुसरी विकेट आहे तिच्यावरती टाकू शकता, मात्र मेन विकेटवरती टाकू नका. तर मात्र 53 धावींचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलंय आणि गॉड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट अर्थातच कृष्णा सर आपल्याला पाहायला मिळतील. सलामीच्या सोडीच्या भूमिकेमध्ये कृष्णा सर आणि त्यांच्या समेत अमित असे दोन आपल्याला पाहायला मिळतील. फलंदाज अमित कोरी आणि कृष्णा सातपुते असे सलामीचे दोन बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. तर पुनश्च एकदा सर्वांचं सहर्ष असं स्वागत. सकाळचं सत्र सकाळच्या सत्रामध्ये आपण करणार आहोत अंबरनाथ चषकामध्ये सर्वांचं स्वागत. 53 धावेंचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलंय. सलामीची जोडी मैदानावरती चालली आहे दाखल. अमित कोरी आणि त्यांच्या समवेत कृष्णा लक्ष्मण सातपुते. स्ट्रायकिंग एंडवरती कृष्णा सर आपल्याला पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती अमित आणि बॉलिंग मार्कवरती पहिल्या षटकामध्ये विजय पवार, मॅन फ्रॉम अमराई. अमराईचा एक नामवंत खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल विजय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी होईल. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. पहिला बॉल पंचांनी नो चेंडू घोषित केला. फ्रंट फूट नो बॉल आणि पुढचा बॉल फ्री हिट असेल. पहिला बॉल जो मात्र नो. जणू काही थकून घरी यावं कामावरून. खऱ्या अर्थानं मी म्हणेल आपण मुंबईमध्ये राहतो, लोकलचं उदाहरण देतो की लोकलमधून थकून यावं, धक्के खात खात यावं आणि जेवायला बसावं, पहिल्याच घासाला खडा लागावा. अगदी तशी सुरुवात मैदानावरती. पहिला नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आज जबरदस्त मॅचेस होतील यातही मात्र शंका नाही आहे. पहिलं खरं तर सुरुवात झाली आहे, मात्र म्हटलं जातं अपयश ही यशाची पहिली पायरी असते. कशी सुरुवात होईल. खोल डप्प्याचा बॉल, जबरदस्त गोलंदाजी. ऑप्शनच्या बाहेर शफल होऊन हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न होता कृष्णा सरांच्या माध्यमातून. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमानेंट. बडे मॅच का बडा खिलाडी म्हणून कृष्णा सरांची ओळख आहे. मात्र दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं विजय पवार, मॅन फ्रॉम अमराई. अमराईचा एक जबरदस्त गोलंदाज. तो फलंदाज पाहत नाही, तो पाहतो तो मात्र यष्ट्या असा खेळाडू. डान्सिंग डाऊन द विकेट. इतका सरळ की यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या. सिंगल कंप्लीट झाली. एका धाब्यावरती समाधान मानावं लागेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल आणि जाऊन पोहोचेल, जे मात्र दोन या आकड्यावरती. चेंडूंचा विचार केला चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळतील, जे मात्र दोन झालेले आहेत. 4 चेंडूंचा खेळ जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय अजूनही शिल्लक आहे. बघा बॅटिंग करत असताना कसं असतं की काही बॅट असतात त्यांचे टो अगदी जाडे असतात.
काही बॅट हलके असतात, मग ते कशासाठी यूज होतात? जर जाड बॅट असतील ते प्रॉपर हिटिंगसाठी. जर तुम्हाला सिंगल डबल करायचं असेल आपण लाईट बॅट यूज करतो, किंवा कधी कधी कम्फर्टेबल आपल्याला कुठली बॅट नसते, त्यामुळे 3 ते 4 बॅटी जे मात्र फलंदाज घेऊन सोबत असतात. कधी तुम्हाला खऱ्या अर्थानं कुठली बॅट जी मात्र कन्व्हिनियंटली फिरवता येत नसेल, मुव्हेबल नसेल, तर मात्र आपण चेंज करू शकतो. इतका तरी आता कुशन आहे. पहिले कसं असायचं की पहिले एक संपूर्ण टीमकडे 2 बॅट्स असायच्या, मात्र आता प्रत्येक खेळाडूकडे 4-4 बॅट आहेत. मग तो आता क्रिकेटचा एव्होल्युशन आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्टर वनचा वापर करण्याचा प्रयत्न, मात्र पुढे चेंडू पडला. सिंगल ॲड होईल आणि धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ती मात्र 3 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 3 पाहायला मिळेल. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय, जो मात्र पहिलं मार्गस्थ आहे. विजय पवारच्या माध्यमातून 3 धावा धावफलकावरती झाल्यात. अर्जित, पहिले एक काळ होता संजय सर की आपल्याकडे मित्र होते, पैसे नव्हते. आता एक काळ आहे, पैसा आहे मात्र मित्र नाही. तो क्रिकेटमध्ये असे बदलणारे चित्र पाहायला मिळतात. मात्र इथे बडी मछली जाल में या मॅचची गोल्डन विकेट झाली आहे कॅरी, आणि विजय पवारसाठी संपूर्ण आयुष्यभर अगदी मनामध्ये एक छोट्याशा कोपऱ्यामध्ये रुतून ठेवावा असा क्षण, अर्थातच गॉड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट कृष्णा सरांची विकेट इथे मैदानावरती. फलंदाज कृष्णा बॅक टू दी पवेलियन. डीजे जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे विजय पवारच्या माध्यमातून. नवीन बॅटर मैदानावरती तुषार मोहंती पाहायला मिळतील. मात्र जबरदस्त गोलंदाजी विजय पवारच्या माध्यमातून. विजय पवारने सांगितलं, सिकंदर हालातों के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए वो जमीन पर नहीं गिरता. अरे गिरते हजारों दरिया समंदर में, लेकिन कोई समंदर किसी दरिया में नहीं गिरता. जबरदस्त गोलंदाजी, गोलंदाज विजय पवारच्या माध्यमातून. या मॅचची गोल्डन विकेट. मात्र अजून सुहास पवारचं येणं बाकी आहे. सुहास पवार म्हणजे एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती. ज्या वेळी आपण विचार करतो, भरपूर सारे मोठे मोठे कारनामे सुहासच्या माध्यमातून देखील आपण पाहिलेत. असा खेळाडू अजून येणं शिल्लक आहे. मात्र धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 3 पाहायला मिळते. पहिली मोठी विकेट. यावेळेस चांगला चेंडू, जबरदस्त गोलंदाजी वैष्णवी 11 कर्जत संघाच्या माध्यमातून. कर्जत मधली हे सर्व स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळेल. फक्त तालुक्यामधले स्टारकास्ट घेऊन मी म्हणेल फार चांगल्या प्रकारची टीम पाहायला मिळते. क्रिकेट इव्हॉल्व होतोय आणि याचं प्रात्यक्षिक उदाहरण म्हणजे कर्जत, जिथे आपल्याला नामांकित खेळाडू पाहायला मिळतात. जबरदस्त खेळ प्रत्येकाच्या माध्यमातून होतो, यातही मात्र शंका नाही आहे. गोल टप्प्याचा बॉल, फटका लाजवाब मिड विकेटच्या दिशेला. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलेला मिड विकेटला क्लिअर करत दमदार A1 क्वालिटीचा जबरदस्त बॅटिंग शेवटच्या बॉलवरती. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल, मागचा पाय बेंड केला, पुढच्या पायावरती वेट ट्रान्सफर केला, ऑन साईडला हॉरिझॉन्टल बॅट स्विंग पाहायला मिळाली. मिड विकेटला क्लिअर करत A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार पाहायला मिळाला. पॉवर प्लेमध्ये 2 खेळाडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पेट्रोलिंग करत असतात बाउंड्री सेव्हिंग पोझिशनवरती. मात्र समय सूचकता इथे आपण पाहू शकतो फलंदाजाची. पहिल्या बॉलवरती 4 खेळत असताना. आता मात्र आकाश आपल्याला पाहायला मिळेल. उमरेलीचा एक नामवंत खेळाडू म्हणून आकाशची ओळख आहे. सातत्याने फार चांगली गोलंदाजी करतो असा आकाश पाहायला मिळतो. आकाशकडून फार अपेक्षा असतील टीमला. विजय पवारने जबरदस्त गोलंदाजी केली आहे. त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून इथे गोलंदाजी चांगली करावी लागेल. क्रिकेटमध्ये सातत्याने क्षणाक्षणाला बदलणारे चित्र आम्ही पाहतो. मात्र यालाच म्हटलं जातं क्रिकेट. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज. क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है, रिप्रेडिक्शन फेल है, सातत्याने उल्लेख केला जातो. आकाश पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा धावफलकावरती.
समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. उर्वरित चेंडू 24 आणि 24 चेंडूंमध्ये जवळपास 46 धावांची गरज. 4 षटकं 46 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय. जबरदस्त मॅच रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे वैष्णवी 11 कर्जत, दुसरीकडे संघ पाहायला मिळतोय साईराज शिपिंग सर्व्हिसेस. यावेळेस बॅकफुटला आले फटका, लाजवाब डीप मध्ये फिल्डर त्यांच्या डोक्यावरून बॉलला पाठवून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा बॉल निघून चाललाय. ना कुठे काही कमी नाहीये ना हे पाहतायत. आणि छोटे शुभसाई देखील आपल्याला पाहायला मिळतील त्यांच्या समवेत. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 16 या आकड्यावरती. 16 ऑन द बोर्ड. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक. फटका चांगला पाहायला मिळतोय. कॅचची संधी आणि कॅच झाली आहे कंप्लीट. मैदानावरती फलंदाजाची खेळी इथे होत असताना समाप्त. विकेटचं होत असताना पतन. फलंदाज बाद. गोलंदाज सय्यार गोलंदाजी ट्रॅकवर. नवीन फलंदाज सुहास आपल्याला पाहायला मिळतील. हा चेंडू अवांतरचा आहे. बघा सुहास पवार एक अप्रतिम खेळाडू आहे. नो डाऊट ॲट ऑल. सुहास पवारसाठी हा मैदान मी म्हणेल थोडासा लाभदायक ठरणार आहे. कारण स्वतःच्या अगदी विभागामध्ये तो खेळतोय आणि सुहास पवार एक अप्रतिम खेळाडू आहे. चेजिंग करत असताना या खेळाडूचा कोणी सानी नाही आहे असा खेळाडू सुहास पवार. चेंडूचा विचार केला तर चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. आतापर्यंत 4 झालेत. यावेळेस झालेली मिस्टेक झाली आहे. 22 एकदा बाट. पंच आपल्याला पाहायला मिळतील अभय पाटोळे सर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये, स्क्विल एक पंचांच्या भूमिकेमध्ये बाळा हिकारे सर आणि परवेश सरांना आपण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहू शकतो. जबरदस्त पंचांची भूमिका तिघांच्या माध्यमातून आपल्याला विशेष करून मी म्हणेल तिघांचा उल्लेख करणं फार गरजेचं आहे. कारण भर उन्हामध्ये आपण एक मॅच खेळतो, आपण थकतो. मात्र सकाळपासून जबरदस्त पंचांची भूमिका या तिन्ही पंचांची राहिली आहे. त्यांचं आम्ही विशेष असं कौतुक करू या संपूर्ण आयोजन समितीच्या माध्यमातून. स्विच हिट अटेम्प्ट होता. फटका लाजवाब. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. थर्डमॅनला क्लिअर करत बॉल सीमा पार आलाय चौकार.
अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. पुढील मॅच पियुष JDS 11 आणि तो संघ फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल अगेन्स्ट टीम मयूर 11 अंधेरी. दोन्ही संघांचे कॅप्टन विजय पवार आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. विष्णू भैया आपलं स्वागत आहे मुख्य व्यासपीठावरती. मयूर 11 अंधेरी टीमचे कॅप्टन चला टॉससाठी रिपोर्टिंग करा. पियुष JDS 11 संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. यावेळेस पंचांकडे कॉल आणि फलंदाज बाद. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सुहास पवारच्या स्पोर्ट्समॅनशिपसाठी, कारण पंचांनी देखील हात वरती केला नव्हता. मात्र सुहास पवार एक असा खेळाडू आहे, स्पोर्ट्समॅन स्पिरिटसाठी हा खेळाडू ओळखला जातो आणि त्यांनी स्वतःनेच आपण पाहू शकतो पवेलियनचा रस्सा जो मात्र घेतला. मोठ्या खेळाडूची निशाणी आहे मित्रांनो. मॅच जिंको हारो मात्र स्पोर्ट्समॅन स्पिरिट जी मात्र दाखवणं गरजेची आहे आणि त्याच्या माध्यमातून जी मात्र आपण पाहू शकतो स्पोर्ट्समॅन स्पिरिट जी मात्र दाखवली गेली आहे. अजिंक्य नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. अजिंक्यच्या माध्यमातून देखील अपेक्षा फार मोठी असेल. सुहास पवार विजयने जबाबदारीला साजेशी अशी कामगिरी केली आहे. विजयने देखील सांगितलं की सीढ़ियां तो उन्हें मुबारक जिन्हें छत तक जाना है, मेरी मंजिल तो आसमान है, रास्ता मुझे खुद बनाना है. पहिल्या षटकामध्ये कृष्णा सातपुते सरांची विकेट, या षटकामध्ये सुहास पवारची विकेट, म्हणजे दोन मोठे मोहरे त्यांनी टिपलेत. जबरदस्त गोलंदाजी. मात्र कमबॅक होऊ शकतो. अजूनही मॅच आवाक्यात आहे. 50-50 मॅच आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस फक्त दिशा दाखवली आहे, दशा खराब केली आहे. दिशा से भटके तो पडेंगे फटके. नशीब बळवंत आहे मी म्हणेल फिल्डिंग टीम वैष्णवी 11 कर्जतचं. खेळ्यावावी आपल्याला पाहायला मिळेल. ज्या मात्र फटका चांगला होता, मात्र 2 आणि 3 धावा देखील कंप्लीट झाल्यात. प्रतीक पाटील देखील इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. रोहित पालेराव खेडणी देखील इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे जबरदस्त स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळेल. यातही मात्र शंका नाही आहे. धावसंख्या 3 पुढे सरकेल. साऊंड पोचेलची मात्र 25 या आकड्यावरती. 25 रन्स ऑन द बोर्ड. 25वा धावफलकावरती. यावेळेस फक्त चॉप केला, सिंगल आड होईल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. साऊंड पोचेल 26 या आकड्यावरती. जबरदस्त कामगिरी आतापर्यंत डेफिनेटली आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी करत असताना गोलंदाज विजयच्या माध्यमातून आतापर्यंत चेंडू हाताळले त्याने, ते म्हणजे 9 आणि 9 चेंडूंमध्ये 11 धावा खर्च केल्यात. सुहास पवारची आणि कृष्णा सातपुते या 2 मोठ्या खेळाडूंची विकेट त्याने प्राप्त केली आहे. तर दुसरीकडे आपल्याला थोडीशी महागडी गोलंदाजी करत असताना आकाश पाहायला मिळाले. मात्र आता कमबॅक जो मात्र झालेला आहे. उर्वरित समीकरण 15 बॉल आणि 27 धावांची गरज. यावेळेस चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल फिल्डर एक्स्ट्रा कव्हर मध्ये. झेल कंप्लीट झालाय. मैदानावरती टिपला गेलाय झेल आणि समाप्त झालाय फलंदाजाचा खेळ. विकेटचं होत असताना पतन, बॅटर मैदानाच्या बाहेर जात असताना अजिंक्य. 1 मोर विकेट डाऊन.
नवीन फलंदाज मैदानावरती एंटर करतील. इनाट नंबर 6 रोहित पुजारी आपल्याला पाहायला मिळतील. हा टॉस जो मात्र करणं गरजेचं आहे संजय सर. टॉस कारण मॅच देखील संपत आली आहे. धाव संख्या धावफलकावरती 27, 27 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 27 ऑन द बोर्ड. 27 धावा धावफलकावरती आहेत आणि शेवटचा बॉल आहे. जबरदस्त गोलंदाजी विजयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मयूर 11 अंधेरी विपक्ष मॅच आपल्याला पाहायला मिळते. ती मात्र पियुष JDS 11. यावेळेस कट करायचा प्रयत्न. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती विजय पवारच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 मैदानावरती समाप्त. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 27. आता उर्वरित समीकरण पाहायला मिळेल. 12 चेंडू आणि 26 धावांची गरज. यस डिझाय. पुन्हा एकदा निर्माण होईल. बारा चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची गरज. 12 गेंदों में 26 रनों की जरूरत. एक अच्छी मैच हमें देखने को मिलेगी, इसमें कोई दो राह नहीं है. अभी तक जबरदस्त गेंदबाजी करते हुए वैष्णवी 11 टीम के सारे गेंदबाज हमें देखने को मिले. हम पूरी तरीके से इस मैच में हैं ये बताते हुए गेंदबाज विजय पवार. 2 ओवर का स्पेल जिसमें 3 बड़े विकेट उनके नाम आए. आता मात्र चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. आदम पाहायला मिळेल या चौथ्या षटकामध्ये. मॅन फ्रॉम नेरळ. नेरळचा हा अप्रतिम खेळाडू पाहायला मिळतोय. यावेळेस फलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळतील. होत असताना बाद विकेटचं होत असताना बदन त्रिफलाचीच झालेत. हो गई गलती हो दांडी दांडी होत असताना गोल. 1 more विकेट डाव. यानंतर होणारा सामना पियुष JDS 11 वर्सेस मयूर 11 अंधेरी या दोघांमध्ये होणार आहे. मी दोन्ही कर्णधारांना नाणेफेकीसाठी आमंत्रित करतोय आणि हा नाणेफेकी करण्यासाठी मी आपल्यामध्ये उपस्थित आहेत मान्यवर ऑर्डनन्स एम्प्लॉईज युनियनचे प्रेसिडेंट श्री बाबू येल्लप्पाजी यांना विनंती करेल की टॉससाठी यावे. पियुष JDS 11 संघाने टॉस जिंकला. डिसिजन फिल्डिंगचा असेल तर बॅटिंगसाठी मयूर 11 अंधेरी संघाला इन्व्हाइट केले. बघा एक गोष्टीची नोंद करून घ्यायची. जशी मॅच कंप्लीट होईल आपण त्वरित फिल्डिंगसाठी जायचं आहे. पियुष 11 JDS टीम ही रिक्वेस्ट असेल. 25 मिनिटांचा अवधी आहे प्रत्येक इनिंगला, याची देखील नोंद करून घ्यायची आहे. अजून एक डॉट. 10 चेंडू आणि 26 धावांची गरज.
यावेळेस चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर मिड ऑफ मध्ये येतील, कॅच झाली आहे, ड्रॉप, सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. बघा जिथे कॅच सोडली इतिहास बनलाय. ग्लेन मॅक्सवेलची कॅच सुटली, 200 धावा, इतिहास बनला. रोहित शर्माची कॅच सुटली, 264 धावा, इतिहास बनला. ब्रायन लाराची कॅच सुटली, 400 धावा, इतिहास बनला. इथे कॅच सुटली आहे, इतिहास रचू शकतील का? 9 चेंडू 25 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय. 9 गेंदों में 25 रनों की जरूरत अभी भी जीत के लिए है. साईराज शिपिंग सर्विसेज टीम को एक अच्छी टीम हमें देखने को मिल रही है, जिसमें बहुत बड़ी स्टार कास्टर, टेनिस बॉल क्रिकेट के गॉड जिन्हें हम कहते हैं, वो कृष्णा लक्ष्मण सातपुते सर इस टीम के डकआउट में हमें देखने को मिल रहे हैं. सुहास पवार भी देखने को मिल रहे हैं. सो एक अच्छी टीम है, लेकिन इस मैच में क्या होगा ये बहुत बड़ा सवाल. क्योंकि कहते हैं ना, रात गई बात गई, छोड़ो कल की बातें पुरानी, आज लिखनी पड़ेगी गेंद और बल्ले से नई कहानी. फार चांगली मॅच नक्कीच आपण पाहू शकतो. यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेटला क्लिअर करत संघर्षाचा शंखनाद फुंकणारा हा संघर्षमय षटकार फलंदाजच्या बॅटमधून. मध्ये आणि आणि 19 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. आठ चेंडू आणि 19 धावांची गरज. 34 धावा धावफलकावरती आहेत. हेलो 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 हेलो. पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. धावत संख्या धावफलकावरती 35. विजयाचं समीकरण आता उर्वरित चेंडू 6 आणि 6 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज. 6 चेंडू आणि 19 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. 18 धावांची गरज. 6 चेंडू 18 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय. थोडंसं लेट अपडेशन, मात्र 6 चेंडू आणि 18 धावा समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. हॅलो. हॅलो. 6 चेंडूंमध्ये 18 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 18 धावा. 35. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 35. आता 6 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 18 धावा. या टुर्नामेंटला भेट देण्यासाठी आपल्याकडे उपस्थित आहेत ऑर्डनन्स एम्प्लॉईज युनियन अंबरनाथचे प्रेसिडेंट श्री बाबू यल्लप्पाजी. मी त्यांचा सत्कार करण्यासाठी श्री संजय राम यांना विनंती करतो. धन्यवाद, आपण आपला किमती वेळ काढून इकडे आलात. त्याचप्रकारे मी संजय राम यांना पुन्हा विनंती करेल की विजय जयस्वार ऑर्डनन्स फॅक्टरी अंबरनाथचे वर्क्स कमिटी मेंबर यांचाही आपण पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. धन्यवाद. प्रसन्न.
यावेळेस विकेटचं पतन झालंय. फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक फलंदाज आहे मात्र तंबूच्या आशयाला. तर आमचे गोसावी सर अशी त्यांची ओळख आहे. फ्लेक्स किंग अंबरनाथ मध्ये त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत. 5 चेंडू विजयासाठी 18 धावांची गरज. 5 चेंडू 18 धावा. काय होईल या मॅच मध्ये हे देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. मुकेश पाहायला मिळतील. आता मात्र खऱ्या अर्थानं मी म्हणेल लंगड्या घोड्यावरती मॅच जिंकावी लागेल. 6व्या 7व्या 8व्या नंबरच्या फलंदाजांवरती इथून मॅच जिंकणं गरजेची आहे. साईराज शिपिंग सर्व्हिसेस या संघाला 5 चेंडू 18 धावा. गणेश खारे आपल्याला पाहायला मिळतील. जबरदस्त कामगिरी करतात. यावेळेस रनआउटची संधी असेल आणि फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन झालंय. आता समीकरण उर्वरित चेंडू 4 विजयासाठी 18 धावांची गरज. कंपल्सरी चेजिंग स्पर्धेचा नियम आहे. चार चेंडू आणि 18 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं विजयासाठी साईराज शिपिंग सर्व्हिसेस संघाला. थोडंसं संघ बॅकफुटवरती जरूर आहे. मात्र क्रिकेट आहे मित्रांनो. या बॉलवरती एक मोठा फटका. या बॉलवरती एक मोठा फटका आला. हे मॅच मित्रांनो टर्न होईल. जिथे आपल्याला पाहायला मिळेल 3 चेंडू 12 धावा. मैदानावरती 3 चेंडू 12 धावा होतात मित्रांनो. मात्र आता 4 चेंडू विजयासाठी 18 धावांची गरज आहे. थोडंसं करेक्शन असेल पुन्हा एकदा स्कोरिंगमध्ये. 4 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. कारण पंचांकडे अपील. फिंगर अप. ओ यू ची फलंदाज बाद झालेत. विकेट्स होत असताना पतन.
यावेळेस पंचांकडे अपील पुन्हा एकदा फिंगर अप. फलंदाजाची खेळी युती होत असताना समाप्त. विकेटचं होत असताना पतन. 1 more विकेट डाऊन. 9वा धक्का बसतोय. बॅटिंग करत असताना टीम साईराज शिपिंग सर्व्हिसेस संघाला डीजे. पियुष 11 JDS टीम आपण फिल्डिंग सेट करून जायचे. जशी मॅच समाप्त होईल तसेच मयूर 11 अंधेरी टीम आपण देखील रेडी राहायचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल धावा घ्यायचा प्रयत्न जरूर होता. वाईट +1 2 धावा आहे टीमच्या टोटलमध्ये आणि टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल जाऊन पोचेल ती मात्र 37 ऑन द बोर्ड. 1 चेंडू आणि 16 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय. विजयासाठी टीम सायराज शिपिंग सर्व्हिसेस संघाला. ऑप्शनच्या बाहेर शफल झाले. सामना झाला फिनिश आणि सामना जिंकलेला आहे टीम आपण पाहू शकतो ते म्हणजेच वैष्णवी 11 कर्जत संघाने. हार्दिक अभिनंदन टीम वैष्णवी 11 कर्जत. हार्ड लक टफ लक टीम साईराज शिपिंग सर्व्हिसेस. दोन्ही संघांना विनंती आहे शेक हँड करायचं आहे, लाईन अप करायचं आहे आणि त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचा आहे. दोन्ही संघ शेक हँड करा, लाईन अप करा आणि त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचा आहे. दोन्ही टीम्सला ही रिक्वेस्ट असेल. ज्यांची ओळख आहे जबरदस्त